श्री स्वामी समर्थ. कशा आहेत तुम्ही सगळेजण? बघा, आमच्या इथंच पहिल्यांदा पाऊसच आलेला आहे, पहिला पाऊस. तर मी चला म्हणलं आपली रेसिपी दाखवावं. तर बघा, इथं छान पाऊस पडतो आहे. गरमागरम असं चपाती भाजी खाऊन खूप कंटाळा आलेला. तर म्हणलं चला आज आपण बनवूया डाळबाटी. तर हे डाळबाटीचं बघा पीठ मी माझ्या मम्मीने दिलेलं. मी मध्ये गावाला पुण्याला गेलेले ना तेव्हा. तर इथं छान असं मम्मीने जाडसर असं दळून दिलेलं आहे. त्याच्यात मी तुम्हाला सांगते, गहू आणि मका असतो ना ते वाटून दिलेलं आहे जाडसर. मी तुम्हाला नंतर दळायच्या वेळेस मी तुम्हाला सांगेलच, दाखवेल तुम्हाला. तर हे छान इथं पीठ घेतलेलं आहे मी, आणि इथं ओवा टाकलेला आहे आणि जिरं टाकलेलं आहे थोडंसं, आणि तूप, आणि आपण सोडा बी घेतलेला आहे, आपला खायचा सोडा, ते थोडा घातलेला आहे. आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं. मीठ बी घातलेलं आहे मी ह्याच्यात. आणि इथं मी थोडंसं हळदीचं पाणी, आपलं कोमट पाणी असतं ना ते करून घ्यायचं, आणि त्यात हळद टाकायची आणि सगळं एकजीव करायचं, म्हणजे मिक्स करायचं आहे पीठ, आणि छान असं मळून घ्यायचं बघा. आणि घट्टसर असा, खूप घट्ट नाही करायचा गोळा हा, थोडंसं आपण पुऱ्याला जसं करतो ना तसं करायचं. आणि छान इथं होतात असे बघा. आणि मी इकडं 3च डाळी होत्या माझ्याकडं. तर तुम्ही उडदाची डाळ, मसूरची डाळ अशी घेऊ शकता. मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळच अशीच घेतलेली 3 डाळी. तर आपलं पीठ बघा भिजलेलं आहे छान असं. आणि ह्याच्यात असं गोल गोल आपलं पुरण जसं सारण भरतो ना तसं करायचं, पण त्याच्यात आपण तूप लावायचं थोडं थोडं, आणि हे मस्त असा गोळा करून घ्यायचा. आई असंच करते माझी, त्यामुळं मी असं केलेलं आहे. छान वाटतं मला बघा असं एकदम गरम गरम डाळबाटी. तुम्ही हे करून बघा. आणि मी असं पाणी ठेवलेलं आहे, पाण्यात लिंबू आणि हे ठेवलेलं त्याच्यात पाणी, आणि हे वरतून असं झाकून ठेवलेलं आहे. तर आपले वाफ आलेले चांगले मस्त झालेले आहेत. तर मी इकडं डाळीला फोडणी टाकून घेते. तर इथं जिरे मोहरी, आपलं तेल गरम मस्त झालेलं आहे. जिरे मोहरी, तेल, अद्रक लसूणची पेस्ट असं टाकून त्यात कढीपत्ता, थोडा कांदा लाल झाला ना मग तेव्हा आपण टमॅटो टाकणार. टमॅटो आपले लाल म्हणजे थोडेसे मऊ झाले ना मग मीठ टाकायचं त्याच्यात, पटकन शिजतात ते. मग आपण त्याच्यात लाल तिखट, धना पावडर आणि थोडंसं काश्मीर लाल तिखट आहे, त्याला फक्त कलर यायसाठी, आणि जे दुसरं घातलेलं ते तिखट होण्यासाठी. तर छान असं झालेली बघा डाळ. आणि थोडासा मी आपला सांबार मसाला असतो ना ते टाकलेला आहे मी. चिंचाची कोळ टाकलेली आहे, वरूनच टाकून घ्यायची. आणि थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे, जास्त नाही टाकलेलं आहे, कारण की मी टमॅटो शिजताना पण मीठ टाकलेलं. तर छान अशी उकळ आलेली बघा आपल्या डाळीला. तर लगेच काढून घ्यायची डाळ बी आपण. आणि त्या गॅसवर मी आपली बाटी आहे ती ठेवलेली. तर ह्या बी गॅस चालू करून आपली बाटी आपली इकडं बी या गॅसवर मी तेल असं टाकून मस्त फ्राय केलेले आहेत दोन्ही साईडला. तर छान होते बघा डाळबाटी अशी करून. तुम्ही कसं करता डाळबाटी मला नक्की कमेंट करून सांगा. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बघा इथं मी माझ्या मुलीने ताट सजवलेलं इथं असं डाळबाटीचं, ती दाखवते तुम्हाला. तर छान अशी झाली म्हणली मम्मी. तिला लोणचं खूप आवडतं, मग लोणचं आणि डाळबाटी अशी गरम गरम खाऊन घेतलं आम्ही सगळ्यांनी. बघा इकडं तिला मस्त वाटलं. इथं पाऊस बी पडतोय बघा. तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी ते नक्की सांगा. बाय बाय. आणि तुम्ही कुठून बघता ते देखील सांगा माझी रेसिपी.